पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। साहेब काय नेमकी घटना घडली? हे आमचं जे गणेश नगर जवळ जे हे नगर आहे शांतीनगर, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस घटना अशी घडली होती की आमचे जे फ्लॅट मधले जे भाडेकरू आहे खालचे दिनेश भाऊ भाई यांचं घर फोडलं गेलं. तर मी इथं राहायला इथंच होतो वरती त्यांच्या वरच्या माळ्यावर. तर माझ्या घराची बाहेरून सुद्धा कडी लावली होती आणि आमच्या समोर ज्या मॅडम कैतवास मॅडम त्यांच्या सुद्धा घराची कडी लावलेली होती. मग सकाळी त्यांनी मला कॉल केला कैतवास मॅडमनी कि काका हमारे घर की कड़ी बाहर से बंद है तो आप खोल दो. तर मग मी दार उघडायसाठी आलो तर माझ्याही घराची कडी लावलेली होती. मग आमचे जे वैराडे साहेब आहे वरती त्यांना मग मी कॉल केला. मग त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी ते आमचं दार उघडलं. मग मी जेव्हा खाली येऊन पाहिलं पार्किंग मध्ये काही घटना, मला थोडस शंका आली की म्हटलं काहीतरी झालेलं असेल. गाड्या खालच्या फ्लॅटवर आपल्या खालच्या माळ्यावर जे भाडेकरू होते राहायला दिनेश भाऊ आहे तर त्यांचं घर असं फुटलेलं आढळलं. तर मी आणि आमचे ते वरचे भडांगे साहेब आम्ही सर्वांना ते पाहिलं. नंतर मग मी जे घर मालक होते दिनेश भाऊ आहे त्यांना कळवलं. मग ते बाहेरगावी म्हणजे इथे अकोल्याला गेले होते. मग ते आल्या, मग त्यांनी आल्यानंतर झाला आणि सदर अशी माहिती आहे. ताई काय घटना घडली आज तुमच्या इथे? आम्ही जर काल दुपारी आम्ही म्हणजे 2 वाजता बाहेर गावी गेलो होतो म्हणजे अमरावतीला. तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेलीच असेल. तर आज आम्ही दुपारी घरी आलो. तर 2 वाजता म्हणजे आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं. तर 2 वाजता आम्ही घरात आलो ना, तर म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलं. म्हणजे त्यामध्ये आमचं सामान गेलं, मुलीच्या तोरड्या झाल्या, 1 ग्रॅम सोन्याची पोत आहे, 4 करंडे गेले, माझी नथ पण गेली सोन्याची. किती ग्रॅम सोन्याची नथ 3 ग्रॅमची होती दादा. 3 ग्रॅम सोन्याची नथ गेली, मुलीच्या तोरड्या, म्हणजे पूर्ण सामान आमचं घर पूर्ण असं. पैसे ते गेले? पैसे किती रुपये? 10,000 पर्यंत पैसे पण गेले दादा. बस ओके.